नमस्कार जी चिकनी चमेली बाई. नमस्कार जी भाऊ. भैया नाही सह्या हो तुम्हाला. काय म्हणलं जी भाऊ? काही नाही जी, नाव लिहा म्हणलं आमच्या मित्राचं. सांगा ना नाव काय आहे? संकेत हागवे. हागवे ठीक आहे, मी नाव लिहून घेतो आता. सरांना यायला टाईम आहे. सर आले की तुम्ही दाखवा. कसं दाखवन? पहिले तुम्हाला बाहेर जायला लागेल ना. ये बाई लवकर पप्पी देऊन दे एक मला. अरे सर पेशंट आहे ना पेशंट. अरे तिच्या बहीण माय मी. हां बोला बोला बाबू, का झालं? अरे सर बोलतो, पण त्या पोरीला तर बाहेर पाठवा. अरे बोल तू, ती नर्स आहे आपली. अरे सर नर्सचं काही असं आखरी पोरगीच होईन ते. अरे पण सांगा तर सही का झालं तर. अजी सर याच्या भूपृष्ठावर नाही का ॲटम बॉम्ब पडला. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. ॲटम बॉम्ब पडला, आता ठिपूक 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 साऱ्या जागेवर फैलून राहिला. मी नाही असं नाही पाहिलं आतापर्यंत. एवढे वर्ष होऊन गेले, पण असा ॲटम बॉम्ब मला पेशंट एकही नाही आला भाऊ. सांगून राहिलो, ह्या गावगाड्यात कसा धंदा नाही चालून राहिलो मी. धंदा? अरे दवाखाना म्हणून राहिलो मी. तू बरोबर आहे, एक तुझ्या कारणात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुला एक टीटीचं इंजेक्शन द्यावं लागते. अरे सर कानात प्रॉब्लेम ना टीटीचं इंजेक्शन? हे कसं जी? अबे डॉक्टर तू आहे का मी आहो? नाही आहे तुम्हीच, हे मलाही माहीत आहे. का तोंड दुखल्यावर तुम्ही गाडीला इंजेक्शन टोचता म्हणून. एवढे काही पागल नका बनवू आम्हाला. तेवढं आम्हाला समजते का टीटीचं इंजेक्शन का घ्यावं लागते म्हणून. हो ना जी सर, पाठवानं दिले बाहेर, तकलीफ होऊन राहिली बाहेर. अरे वो मेरी जाने जिगर है रे. संख्या भाऊ, डॉक्टरचं काहीतरी काढा पिवळं आहे भाऊ. अबे गण्या, काळं पिवळं राहू दे, नाही निळं हिरवं राहू दे, आपल्याला काय, फक्त आपल्याला इलाज करण्याशी मतलब आहे भाऊ. अरे तुम्ही काय ऐकलं रे पोरो? मी ना म्हणलं आपली नर्स आहे ते क्लिनिकची, म्हणून तिला बाहेर पाठवत नाहीत. जर तुम्ही पद्धतशीर सांगसान नाही तर इलाज कसा होईल बापू? अरे पण सर सांगतो ना आम्ही, पण तुम्ही दिले बाहेर तर पाठवा जरासं. पोटात दुखून राहिलं का? अरे सर पोटात दुखलं असतं तर याला इथं काय आणलं असतं? 2 रुपयाची हाजमोला घेतली असती आणि तिथं सांगणं बंद केलं असतं. बरं हागवण लागली का तुले? पतली हागू येऊन राहिली का जाड हागू येऊन राहिली? कसं झालं सांग मला. अरे सर हागू आली असती इथं लाल फडकं बांधलं असतं, इथं काय आणलं असतं? गण्या, तू जास्त नाही बोलून राहिला का? नाही संख्या भाऊ, डॉक्टरला समजून नाही राहिलं ना. त्याला किरा सांगितलं आपण, पण ऐकूनच नाही राहिला. त्याचा काहीतरी झोला भाऊ. बरं तुला काही गुप्त रोग आहे का? मला सांग, पद्धतशीर सांग मला. अरे सर सांगतो, गुप्त रोगच आहे, सांगतो मी तुम्हाला, पण ह्या पोरीला तर बाहेर पाठवा. अरे सर पोरीला बाहेर पाठवा, तुम्हाला दाखवून देत डायरेक्ट गुप्त रोग काय आहे तो. बरं बरं समजलो मी आता. भगंदर आहे का भगंदर मुडव्यात? म्हणजे असं कमळाचं फुल निघालं का? टोचन टोचन कमळाचं फुल का? असं कोंब निघालं, कोंब चित्र धतुऱ्या लंबा. अरे साले, संख्या भाई कंट्रोल कंट्रोल. मी येऊन थांब. अबे तू आहे म्हणूनच प्रॉब्लेम आहे. चाललं नसतं त्या मामाला हात लावला असता ना, आज मलाही झालं नसतं. सालाची अबाई झालं मला. अरे दादांनो सांगून द्या, काही नव्हत. चूप बसव तू. ए इज्जतीनं भाभी आहे हो तुम्हारी. एक काम करा तुम्ही मग या. अगाऊ काय माझ्या टाईम खोटी करू नका. अजून लय गिरायक आहे माय, गिरायक म्हणतो, लय पेशंट आहे माय अजून. त्या येईल पाहिजे तुम्ही मग येता. बरं ठीक आहे, मग येतो आम्ही. आला आम्ही. संख्या भाऊ एक काम कर ना, सांगून दे. मग कुठं, मग ह्या गेल्यावर कुठं जाशील? फालतू त्रास वाढून तुला. सांगून जाऊ दे ना, काय होते दे सांगून. ना थांब मी सांगतो. बे नाही 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 बरं. अजी डॉक्टर साहेब, ज्याच्या मामाले गच करून झालं. अरे तर तसं सांगा ना लवकर लवकर पहिलेच. एक काम करा, उद्या त्याच्या मामाला घेऊन या. कोणत्या गावाला त्याचा मामा? ज्या गावाला राहू, आपल्याला काही नाही. गिरायक आहे, पेशंट आहे. घेऊन या, मी करतो इलाज. अरे जड बुद्धी डॉक्टर, मामाले म्हणजे मा नुनुले गजकरण झालं. आम्हाय बाई
अबे तसं सांगा ना का गजकरण झालं म्हणून. तर बापू गजकरणचा इलाज तर मी करत नाही बापू. कसं आहे सालं ते लागत राहते. हात लावला का अंगाला चिपकते. म्हणून एक काम करा तुम्ही, टीटीचं इंजेक्शन घेऊन घ्या एक एक दोघे. बाकी मग गजकरणच कुठं जाते तुम्हाला कुठे इलाज करायचा आहे कोणतं औषध घ्यायला घेत बसा. अबे साल्या उजड्या चमन, तुले जर हे जमत नव्हतं तर हे खोललं काय इथं थिएटर एवढं मोठं आमच्या गावात लोकायला माराले. बे जास्त बोलू नको. छटाक भर नाही तर छटाक करू राहिला तुझा. हा चालो गजकरण गुजकरण घेऊन येता इथं दवाखान्यात फैलवाल्या गहू. मी काय खोललं म्हणून राहिला तुझे दवाखाना. हा लोकाला माराले मी मारीन नाही तर काही करीन. लिंग बाहेर काय दुबारा दिसायचं नाही इथं. काट काट की बोटिया खिला दो कुत्तो को. चाल गण्या जाऊ दे. आता जाऊन राहिलो साल्या टकल्या, पण हे पुऱ्या गावात फैलेल्याशिवाय सोडणार नाही. साल्या लहान लहान पोट्याले कामावर ठेवते आणि त्याला पटवते झाल्या. ठीक आहे ठीक आहे.